नमस्कार मंडळी. प्रसिद्ध मराठी अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख भूमिका असलेला दशावतार हा चित्रपट 12 सप्टेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दिलीप प्रभावळकर यांच्यासोबत या चित्रपटात महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेमन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शनी इंदिलकर यासारख्या कलाकारांची मोठी फौज पाहायला मिळते. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करताना दिसतोय. या चित्रपटाने ओपनिंग विकेटलाच तगडी कमाई केली. गेल्या काही महिन्यात प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटाच्या तुलनेने या चित्रपटाने आतापर्यंत सगळ्यात जास्त कमाई केली. दशावतार ही प्रामुख्याने कोकणात सादर होणारी नाट्यकला आहे. कोकणातील पार्श्वभूमीवर आधारित हा चित्रपट सर्वांच्या मनावर भुरळ घालतो. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी बाबुली मेस्त्री ही भूमिका अतिशय उत्तमरित्या साकारली. वयाच्या 81व्या वर्षी सुद्धा ज्या पद्धतीने त्यांनी ही भूमिका साकारली त्यामुळे या भूमिकेसाठी त्यांचं मोठ्या प्रमाणात कौतुक होते. दशावतार हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर फोटो व्हिडिओ शेअर करीत चित्रपटाबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्यात. अनेकांनी हा चित्रपट पाहताना आपण भावुक होतो असंही म्हटलं आहे. अनेकांना हा सिनेमा आवडल्याचंही पाहायला मिळते. आता यामध्येच प्रसिद्ध मराठी अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी सुद्धा या चित्रपटाचं आणि विशेष करून दिलीप प्रभावळकर यांच्या भूमिकेचं कौतुक केलं आहे. रेणुका शहाणे यांनी इंस्टाग्रामवर दशावतार सिनेमाचं पोस्टर शेअर केलंय. हे पोस्टर शेअर करताना त्यांनी लिहिलंय, अजिबात चुकू नका, हा अप्रतिम चित्रपटगृहात जाऊनच नक्की पहा. सुबोध खानोलकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे कौतुक करावं तितकंच कमी. पुढे त्यांनी दिलीप प्रभावळकर यांना टॅग करीत लिहिलंय, साष्टांग दंडवत. दरम्यान 5च दिवसात या चित्रपटाने 7 कोटीच्या वर कमाई केली. 4 कोटीच्या बजेटमध्ये तयार झालेला हा चित्रपट सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेताना दिसतोय. तर या चित्रपटाबद्दल तुमचं काय मत आहे, कमेंट्स करून नक्की सांगा.